टोयोटा फॉर्च्युनर 2016 साली जर पाहिलं तर आपल्याकडे न्यू मॉडेल आलं होतं आणि त्यानंतर त्या गाडीचं काय अपडेट असं मेजर अपडेट आलेलं नाही. बट फायनली गाडीचं जे न्यू जनरेशन येणार आहे ते कसं असू शकतं हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. नमस्कार, माझं नाव विशाल विदाटे. तुम्ही पाहता आपला मराठी कार न्यूज इंस्टाग्राम हँडल आणि युट्यूब चॅनल. सो फॉलो करायला विसरू नका. अशीच नवीन नवीन गाड्यांची माहिती तुम्हाला आपल्या या प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळणार आहे. नवीन येणार आहे फॉर्च्युनरचा, तो सिमिलरली असाच असणार आहे. तुम्ही पाहू शकता ग्रिल थोडीशी चेंज आहे, पूर्णपणे कव्हर करण्यात आली. इथे टोयोटाचा लोगो येऊ शकतो. जे हेडलॅम्प आहेत इथे जर आपण आलो तर इथे DRLs आहे आणि इथे प्रोजेक्टर हेडलॅम्प आहेत. सोबतच ADAS लेवल 2 चे सुद्धा फीचर जे आहे ते नवीन फॉर्च्युनर मध्ये येणार आहे. सो इथे तुम्ही पाहू शकता कॅमेरा बेस ADAS देखील आहे, रडार देखील असणार आहे. आतल्या साईडला जर पाहिलं तर गाडीमध्ये तुम्हाला असं काय इंटेरियर पाहायला मिळू शकतं. सेंटर कॉन्सोल तुम्ही पाहू शकता. फायनली इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सुद्धा नवीन येणाऱ्या फॉर्च्युनरमध्ये जो आहे तो तुम्हाला मिळू शकतो. इथे जर पाहिलं ड्रायव्हर सीट ॲडजस्टमेंट आहे, फूट स्टेप आहे, त्यानंतर एक मोठी स्क्रीन मिळणार आहे. फायनली मोठी स्क्रीन अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्लेला कनेक्ट करणारी. इथनं तुम्ही टेरेन मोड सिलेक्ट करू शकता. इथे जर पाहिलं हा ड्राईव्ह सिलेक्टर आहे, पार्किंग ब्रेक आहे, असं काय स्टेअरिंग व्हील आहे, टोयोटाचा लोगो आणि इथे देखील तुम्हाला स्क्रीन जे आहे ते मिळणार आहे. आणि हे जे मॉडेल मी तुम्हाला दाखवलेले आहे हे पिकअप ट्रकचं आहे. बट सिमिलरली तुम्हाला असंच जे डिझाईन आहे हे या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे. ट्रावो ई म्हणजे या गाडीमध्ये जर पाहिलं हायब्रिड जे इंजिन आहे ते दिलं जातं. सो भारतामध्ये येणाऱ्या नवीन फॉर्च्युनरमध्ये सुद्धा ते जे हायब्रिड इंजिन आहे कंपनीने द्यायला पाहिजे. याच्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे मला कमेंटमध्ये सांगा. आणि डिझाईन देखील कसं वाटलं नवीन फॉर्च्युनरबद्दल मी जे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे त्याच्याबद्दल देखील सांगायला विसरू नका. धन्यवाद.